वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बुट्टा डिझाईन बघणार आहोत, ज्या लिफ्टच्या आकाराच्या आहेत अशा वाल्या बुट्टा डिझाईन बघणार आहोत। आता यामध्ये जसं साहित्य लागेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल। चला आता सुरुवात करूया। ही आपली सुई आणि दोरा साधावाला घेतलेला आहे। त्यानंतर हे कट बिट्स घेतलेले आहेत आणि हे ड्रॉप शेपचे मोती घेतलेले आहेत मी। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढलं, त्यामध्ये 3 कट बिट्स टाकून घेतले आणि त्यानंतर या इथे सुईला खाली टाकलं। पुन्हा जिथून पहिल्यांदा आपण पहिले सुई वरती काढली होती अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। पुन्हा यामध्ये 3 कट बिट्स टाकायचे आणि पुन्हा या इथे सुईला खाली टाकू आपण। आता यानंतर पुन्हा जिथून खाली टाकलं होतं अगदी त्याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। त्यानंतर त्यामध्ये एक ड्रॉप शेपचा मोती टाकायचा आणि या इथे खाली टाकायचं। पुन्हा या इथून सुईला वरती काढायचा। पुन्हा यामध्ये एक ड्रॉप शेपचा मोती टाकायचा, या साइडला क्रॉस मध्ये पुन्हा या साइडनेच या साइडने सेम करून घ्यायचं। आणि यामध्ये आता इथे एक मोती टाकून घ्यायचा, सॉरी मोठावाला शुगर बीट टाकून घ्यायचा। करायला एकदम सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। आता दुसरा बुट्टा डिझाईन दाखवते। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं, त्यामध्ये कट बिट्स टाकायचे आणि एक चमकी टाकायची। या पद्धतीने एक चमकी आणि 3 कट बिट्स टाकले आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा इथून यामध्ये पण 3 कट बिट्स आणि एक चमकी टाकायची। यानंतर पुन्हा एकदा यामध्ये 3 कट बिट्स आणि एक चमकी टाकू। बघा किती सुंदर पद्धतीने दिसते। आता यातला अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवते। आता यामध्ये मी हा ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, 4 पदरी घेतलेला आहे। आता याची आपण लॉन्ग फ्रेंच नॉट टाकणार आहोत आणि लॉन्ग फ्रेंच नॉट टाकत असताना त्यामध्ये एक चमकी टाकणार आहोत या पद्धतीने। पुन्हा याच्या खालून
हे या पद्धतीने तयार होतं. आणि आता यामध्ये आपण कटबिट्स टाकणार आहोत. 2 सेंटरला, 2 नाही सॉरी 3 कटबिट्स टाकणार आहोत. बघा दिसताना किती सुंदर दिसते हे पण. आता यातला अजून एक प्रकार दाखवते मी. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढलं, त्यानंतर त्यामध्ये हा ड्रॉप शेपचा एक स्टोन आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटंसं शुगर बीट टाकणार आहोत. हे या पद्धतीने तयार होतं. बघा ही पण किती सुंदर दिसते. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.